तर नमस्कार मित्रांनो, डीजे पाम्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर गाईज आता वाजले तर रात्रीचे 9:15 आणि आता आम्ही चाललोय. छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे. अरे कुठे भाऊ, कुठे चाललोय? हा, आम्ही चाललोय कुठं? मॉलला चाललोय. रात्रीचा शो आहे गाईज. बायकोने कितीची तिकीट काढले तुम्ही? 11:15. ये फंस गया सीएम. तर गाईज नवीन मूवी आलेला आहे कांतारा चॅप्टर 1. तो आम्ही बघायला चाललोय आणि 11:15 आय थिंक 11:15चे तिकीट आहेत. तर मित्रांनो 11:15ची तिकीट आहेत. आम्ही चाललोय एक्सपिरिया मॉलला. तर भेटूयात पुढे आणि तुम्हाला थोडंसं ड्रेसिंग पण दाखवतो माझी कशी मारले. मला कमेंट करून सांगा कशी वाटते ड्रेसिंग. अच्छा ओके ठीक है. बाबू, पहिले बाबूची ड्रेसिंग. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. बाई होय आपलं. आणि गाईज माझी ड्रेसिंग कशी वाटते सांगा. कैसा लग रहा है? इश्क में तेरे अनाउंस कर दिया वो तेरे लिए. हिरो लग रहा है ना. तर मित्रांनो, तुम्हाला जर असे कपडे घ्यायचे असतील तर मला पर्सनली DM करा. माझा मित्राचा शॉप आहे डोंबिवलीमध्ये. तुम्हाला मस्त चांगले चांगले कपडे मी ऑर्डर करून देईल. आणि हा एक टिप पण देतो तुम्हाला. जर म्हणजे गावामध्ये काही अशी लोक असतात का जी गावाच्या बाहेर निघत नाही, तर त्यांना असं कपडे घालून गेलं ना असं, तर त्यांना काय वाटतं माहिती आहे का? कोण बोलतं पोता घातले, कोण बोलतं परकोल घातले, कोण बोलतं मॅक्सी घातले. माझ्यासोबत असं 2-3 वेळा झालेलं आहे. तर तुम्हाला सांगतो, म्हणजे ज्यांना काही माहिती नसेल या कपड्यांबद्दल त्या लोकांसमोर कधी कपडे घालून जाऊ नका. अशा बॅगी स्टाईल याला बोलतात. दाखव पॅन्ट. गाईज याला बॅगी स्टाईल बोलतात. ओके, बॅगी स्टाईल. तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला पर्सनली DM करा आणि भेटूयात पुढे. आणि हा मित्रांनो, तुम्हाला मी सांगायला विसरलो की आजपासून दिवाळी स्टार्ट झालेली आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यायला विसरलो. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दीपावलीला आम्ही आमचं घर कसं सजवलं आहे ते तुम्हाला दाखवतो. समोरून दाखवतो. दरवाजा लाव. हे बघा आपल्या घराला कशी लाइटिंग लावले, एकदम चकचकीत दणदणीत. हॅपी दिवाळी मित्रांनो. भेटूया आता पुढे. चला आता आम्ही आलोय एक्सपिरिया मॉलमध्ये. म्हणजे मॉलमध्ये अजून पोहोचलेलं नाही, बाहेरच आहे. इकडे ट्रॉफिक बघा. ट्रॉफिक दाखव तिकडे. रात्रीचं 9:30 वाजलं तरी पण ट्रॉफिक दुनियाभरची आहे अजून. कसा क वाचा. हा बाबू, कुठे जायचं आहे? ब्रिज आहे वरती. आणि कुठे जायचं आहे आपल्याला? ब्रिज नाही, मॉलला. कुठे कशासाठी चाललोय आपण? मॉलला कशासाठी चाललोय? वरती वरती मॉलला का चाललोय आपण? काय काय बघायला चाललोय? मूवी पिक्चर. गाईज मॉलला जायचं असलं ना बाबूला का एवढी मजा येते ना. बघितलं ना तुम्ही कसा उड्या मारत होता. डेंजर आहे पोऱ्या माझा. खतरनाक काम आहे त्याचं. त्याला नुसतं महिन्यातल्या एकदा तरी मॉल दाखवायलाच लागते. त्याची सिस्टम काय आहे माहिती आहे का? त्याला महिन्यातून एकदा तरी मॉलला आणायलाच लागतं, नाही तर असा रणगाड घालतं ना तो. खतरनाक काम आहे त्याचा. समजत नाही पुरा कसा कव होईल त्या. हा काय भेटूया गाईज पुढे. तो बघ. What is this? What is this? गाईज तो व्हॉट इज दिस का बोलला माहितीये का? मी पहिल्या ब्लॉग मध्ये मी बोललेलो बघा, व्हॉट इज दिस Security. Watch this. हा नाही व्हॉट इज दिस नव्हतं बोललो. वॉच दिस सिक्युरिटी. तर बाबू बोलतो व्हॉट इज दिस.
म्हणून तो व्हॉट इज दिस करतो, पाठ करून ठेवलाय ना, रोज ब्लॉग लावतो तोच. ब्लड हा, आपला ब्लड रोज लावतो ना? हा. कार्टून नेटवर्क आहे आमचं कार्टून. आता इच्छा टन मारायला लागेल. बघला ना आता आवाज याचा कसा आहे. तो बघ ही त्याला मॉलला आल्यावर मजाच जाम येत रे. हा. कुठे टाइम झाला. चला टलो, दाखव कसा सजवलाय. ही लोढा पलावा कसं सजवलं बघा. जाम मजा येते आमच्या बाबूला, जाम मजा. कसं सजवलंय बघा. जाम मजा येते बोलतो बघा. ना गाईज आता तुम्हाला डीजे पम्याची वट दाखवतो. वट हा. बाई आपल्याला इथं पार्किंग बिर्किंग नाही का मॉल मध्ये. पार्किंग नाही, डायरेक्ट फ्री पार्किंग आहे इथे. मला वट दाखवतो बघा आता कशी. वट म्हणजे ऍक्च्युली काय आहे माहिती आहे मित्रांनो, आपले राजू पाटील आमदार, त्यांचे भाऊ विनोद दादा पाटील हे एकदम आपले खास आहेत आणि ते इथेच राहायला आहेत. त्याच्यामुळं आपल्याला पार्किंग वगैरे काहीच नाही. आता आम्ही एंटर करतोय आतमध्ये आणि चाललोय. तुला कवरी मजा आले. काही असं आहे बोला, माझ्या पोराला मॉलला आणायला लागतं, नाही तर खूप रडतो खूप. बुवा येईल. कुठला बुवा? झोपला? हा भाऊ झोपल. कुठं झोपल? मूवी कुठला आहे बाबू? कोणता मूवी आहे सांग. पिक्चर. मजा आली. मॉल एकदम जबरदस्त असा सजवला आहे. दीपावली आहे त्याच्यामुळे फोटो कार्ड मस्त. तर मित्रांनो थोडीशी भाऊबीजेची खरेदी करायची होती म्हणून आता आम्ही चाललोय झुडिओला. तिथे खरेदी करतो, नाहीतर 10 वाजता सगळी दुकानं बंद होतील. म्हणून आता पटापट चाललोय. आमचे भाईजी बघा काय, आणि मॅडमची मैत्रीण भेटलेली आहे तिथं थांबलेली. मॅडम बघ या मॅडम पण आज फुल खुश आहे. याला या दिसता कामा नाही. जायचं आता आम्ही पोचलोय झुडिओमध्ये. बघा थोडीशी शॉपिंग करू आणि लगेच. कुठे जायचा बाबू? भाऊ कुठे नाही, कुठे जायचा? हा कुठे काय माहित काय बोलला. गाडी केलेला नाही तर जायचं आहे आपल्याला. थोडीशी पेट पूजा करायला, नाही तर सगळी दुकानं बंद होतील आता. आणि मग तिथून डायरेक्ट मूवीला.
तू मेरा दिल तू मेरी जान लग रहा है भाऊ. मम्मा कुठे गेली बाई? हिला कवाच इकडं आणावं नाही रे, नंतर करून ठेवते बाई. निश्चित ते बघ कपड्यांच्या सेक्शनमध्ये घुसली. कपडं घ्यायला आलतो कुठलं ना चालले कुठं. चल नंतर घेऊ, चल पिक्चर लागेल तिकडे. टाइम आहे ना अजून. टाइम नाही, चल तिकडे खायचा आहे, खायचा पण बोल सगळं. चला मग. हां चला चला पटकन. नंतर घेऊ ना, टाइम कुठं गेले का? हा खरंच नंतर येतो ना, आता टाइम बोलत. हां ती बघ तरी ऐका नाही बघ सांगून तुला ना. आता डोक्याची वाट लावते. बिलिंगचा कुठं आहे बघ, चल पटकन. कुठे इकडे बाई? गाईज ही बाई आहे इथं, एवढी लाईन लागली नाही, डायरेक्ट मधीन घुसले. हां डायरेक्ट मधीन गेले बिलिंग करायला. हिला कोण मारील ना ठेवील का? अक्कल नाही काय नाही, डायरेक्ट मधीन घुसतं कुठं पण. देखो डरता तो मैं किसी के बाप से नहीं. बघ कशी बाबू. हे बाबू चल आपले मम्माला मार खाऊ दे. चल कौन है ये लोग? मम्माला खाऊ दे मार. कहाँ से आते हैं ये? पल आपले पल 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 पल. चल तर गाई हा चला चला. आता बाबूने वैताग दिला. हे बघ, असं आहे गाड्या दिसल्यावर भाई मेंटलच करून ठेवतो डायरेक्ट. आता घ्यायलाच लागेल, ऐकच नाही सांगून. तो बघ सोर, आता सोर सोर त्याला, त्या तो जाईल बघ बरोबर. एक 5 मिनिट ना ओरोवर आईस्क्रीम काही आहे उसको. आणि त्यांचा बंद क्लोज करायचा टाइम, शॉप क्लोज करायचा टाइम झालेला आहे. पटकन झाला. हे बाबू घे पटकन, चल घे पटकन. कुठली पाहिजे? कुठली पाहिजे बघ पटकन. हां चल घे, लगेच घे, काढ. चलो बस का डन. प्रांशू पैसे दे ना त्यांना. गाडी दिली मग ते गाडी घेतील, गाडी घेतील ते. मला पाहिजे काही याला गाडी दिसली का पूर्ण पागल होऊन जातो, पागल. मेंटल करून ठेवला या पोऱ्याने. बाबू बिल घे जा, आता बिल पण घेईल बघ. चौरे कामान हुशार आहे फक्त ह्यो. तर मित्रांनो आता आम्ही आलो एक पेट पूजा करायला. थोडी पेट पूजा करतो आणि बाई बाई किती खुश झाली बघ, गाडी घेतलेली आहे. असं आहे, गाडी घ्यायलाच लागते त्याला बाईला. कुठं पण जा तिथं गाडी पाहिजेच. आणि आता आम्ही जाऊ KFC मध्ये. KFC मित्रांनो, हा वरचा खायचा सेक्शन बघा किती मोठा आहे. बाईला सगळा मॉमचा माहिती आहे, काय टेन्शन नाही घ्या. भाऊ सगळी त्या नाही होती त्या तो बघ. तर मित्रांनो मी काहीतरी खायला घेऊन येतो. तुला काय पाहिजे का? बोल. तुला काय पाहिजे बेटा? हा बटर. ये इधर नहीं मिलता बटर. कुठला बटर? मी गेले आता हाणाला, काय बघू काय आणते. माझं लक्ष नसतं, इकडंच आहे. तू नाराज काय आहे बेटा? का नाराज आहेस? हा मम्मी नाराज आहे, तू नाराज आहे माझा बेटा. ना बेटा तू नाराज आहे. आता काय चाललंय बघा इकडे, नुसते टाइमपास आहेत बाबा. चला पिक्चर जसा वाचला ठीक आहे, चुकी माणसाकडूनच होते ना, झाली चुकी. PVR कुठे आहे आपला? तिकडे. तर गाईस तुम्हाला दाखवतो आम्ही कसं सीट घेतलंय, एकदम खतरनाक.
डायरेक्ट असं बेड होतं, बेड सीटचा. म्हणजे कसं बाबूला पण झोपता येतं डायरेक्ट असं घेतलं. तर भेटूया आता डायरेक्ट. चलो चलो. म्हणजे मस्त आता एंट्री झाले. स्क्रीन 6 ला जाते 6. चला. गोंधळ. प्रांशूचा पप्पा. अच्छा. बाबूने आमच्या शेटची मजा घेतला. चला आता. आता रात्रीचा 1 वाजले आणि मस्त इंटरवल झाले आमचा. आणि आता आम्ही काहीतरी खायला चाललो. हे बघा, हे दोघं जण खायला चाललं बघा. अच्छा, वालं घ्यायचं. बोट नाही बोट सॉरी नाही. तर गाईज पॉपकॉर्न ऑर्डर केलेलं आहे आणि त्या सीटवरती येईल मीडियममध्ये फुल. बाबू आमचा फुल खुश आहे. बाबू बोलतो काय पॉपकॉर्न पाहिजे. हां कुठं. हां कुठं कुठे 2 मध्ये. तर बाबू आमचा बोलतो 2 मध्ये चला. 2 मध्ये नाही आमचा बाबू आपली 6 मध्ये आहे. 6 कुठे कुठे. अरे बाबू तिथं मारतील लोक आपल्याला. हे बघ 6 मध्ये आहे बाबू. चल. बाबू आमचा खूप समजदार आहे. आता 6 मध्ये चालला बघा. चला भेटूया गाईज पुढे. सो हे गाईज आता आम्ही निघालोय आणि किती वाजले का रात्रीचे. उलटा झाला 2:40. तर मूवी बघायला खूप मजा आली. एंडला बाबू झोपला. आणि तर फायनली मित्रांनो आता आपण घरी पोहोचलोय आणि रात्रीचे वाजलेत 3. तर बाबू पण खूप रडत होता. खूप मजा केली आम्ही आणि आमचा ब्लॉग इथेच एंड करीत आहेत. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.